अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 10:30 वाजता विधिमंडळ कामकाज समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा यावेळी आखली जाणार आहे। 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। याच पार्श्वभूमीवर ही बैठक असेल तर 10 मार्च रोजी अजित पवार फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प मांडतील। आज 10:30 वाजता विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच सन 2025 अर्थसंकल्प अधिवेशन हे काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे। मात्र या अधिवेशनादरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार या संदर्भात, तसंच हे अधिवेशन किती दिवसांचं असणार याची जी एकूण बैठक जी आहे ती आज होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी एकूण 20 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये शासकीय सुट्ट्या सुद्धा आहेत। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत विधिमंडळामधील। त्यामुळे एकूणच बीएससीच्या या मीटिंगमध्ये नक्की विरोधकांची बाजू काय राहते आणि किती दिवसची मागणी हे जे अधिवेशन आहे ते चालू ठेवण्यासाठी विरोधक हे आग्रही आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र विरोधक ज्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी तयार आहेत त्या मुद्द्यांवरती शासकीय बैठकीमध्ये आजच्या कुठेतरी मंजुरी मिळण्यात येऊ शकते। कारण एकूणच विरोधकांची जी मागणी आहे की 1 महिना हे अधिवेशन चालावं, मात्र एकूणच 20 दिवसांचा कामकाजाचा एकूण क्रम हा सध्या दिलेला आहे। त्यामुळे आजच्या या बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये किती दिवस कामकाज ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, नक्कीच या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्की नीलम, आजच्या या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये खरं तर 11 वाजता ही बैठक सुरू होईल। मात्र सध्या या बैठकीमध्ये पुरवणी मागण्या तसेच जे हरकतीचे मुद्दे असतील आणि एकूणच विरोधकांकडून या आजच्या बैठकीमध्ये हे अधिवेशन जास्तीत जास्त दिवस चालावं, जेणेकरून राज्यातील सामाजिक प्रश्न जे आहेत, शासकीय प्रश्न जे आहेत ते मांडण्यासाठी विरोधकांना वेळ मिळेल। यासाठी हा खरं तर धडपड विरोधकांची असेल। मात्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे एकूणच या अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प हा मांडला जाईल। या अर्थसंकल्पावरती विरोधकांना चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ हा मिळाला पाहिजे, या संदर्भात सुद्धा आज चर्चा होईल। त्यामुळे या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये खरं तर विरोधकांना किती वेळ चर्चेसाठी दिला जातो आणि किती मुद्दे हे विरोधकांचे घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या या बैठकीमध्ये एकूण सर्व आमदारांच्या उपस्थिती संदर्भातील विषय असेल किंवा एकूणच या ठिकाणी जे चर्चेचे मुद्दे असतील, सर्व आमदारांचे मुद्दे असतील, या संदर्भात एक बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये या सर्ववरती चर्चा होणार आहे। नीलम जी, नक्कीच धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।